सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची थेट मागणी केली असून महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी कसा खर्च केला असा थेट सवाल उपस्थित केलेला आहे. अमित तिवारी असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. इंडिया टुडेने या संदर्भात सविस्तर असं वृत्त दिलंय. राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी पोलीस कारवाईला सामोरं जाणाऱ्या आंदोलकांसाठी 1 कोटींचे कायदेशीर संरक्षण निधीची तरतूद केली. या निधीची सुद्धा चौकशी व्हावी याकरता अमित तिवारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि कर अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. तिवारी यांनी अभिजित दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक स्थितीची चौकशी करण्याची मागणी करताना ते एक सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असल्याचे आणि त्यांच्या मुलाने परदेशात उच्च शिक्षण घेतल्याचे नमूद केले. याशिवाय तिवारी यांनी CJPच्या अधिकृत दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून राजकीय पक्षाच्या नावाखाली काम करत असताना हा गट अशा प्रकारे निधी स्वीकारू शकतो का असा थेट सवाल केलाय. कॉक्रोच जनता पार्टी ही एक नोंदणी नसलेली संस्था आहे, तरीही ती राजकीय पक्ष म्हणून काम करते. जर तिला कायदेशीर संरक्षण निधी म्हणून 1 कोटी देण्याचे आश्वासन दिले गेले असेल तर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29 अंतर्गत CJPची नोंदणी झाली आहे की नाही याची पडताळणी करावी असं तिवारी म्हणाले. जर नोंदणी झालेली नसेल तर राजकीय पक्षाच्या नावाखाली काम करणं आणि निधी गोळा करणं किंवा प्राप्त करणं या बाबींची चौकशी करण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं. तिवारी यांनी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाशी देखील संपर्क साधला असून कपिल सिब्बल यांनी कायदेशीर संरक्षण निधीसाठी प्रस्तावित केलेल्या 1 कोटींच्या योगदानावर GST लागू होईल का याची तपासणी करण्याची विनंती केली आहे. मंडळी, एकंदरीतच कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ज्या पद्धतीने नीट पेपर फुटीसाठी आंदोलन केलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या दरम्यान आला आणि मोदी सरकारवर एकूणच दबाव टाकला, तर या पद्धतीने आता जे काही अभिजित दिपके यांचं नाव संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचं ठरू लागलेलं आहे. आणि अशी चर्चा आहे की अभिजित दिपके येणाऱ्या काळात भारतीय राजकारणात मोठं नाव कमावतील. एकंदरीतच तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या पार्टीचं भविष्य काय असू शकतं याबद्दल कमेंटमध्ये सविस्तर चर्चा करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.